राज्यातून अनेक उद्योग जे आहेत ते राज्याबाहेर जातात असा सूर जो आहे तो विरोधकांकडून आवडला जातो. नाही, त्याच्यावर मी बोललेलो आहे. त्याच्यावर खरं म्हणजे त्याच्यावर मी बोललो यापूर्वीच की असा कुठलाही पाणबुडीचा प्रकल्प आपल्या राज्याच्या बाहेर जाणार नाही. उलट जे आपण गेल्या वर्षभरामध्ये आज जे MOU साईन केले 1,37,000 कोटीचे, अनेक जे उद्योगपती आहेत त्यांनी महाराष्ट्राला पसंती दिलेली आहे. या MOU मधले करारनाम्यातले 80 ते 85% कामं आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन केलंय आणि आपण त्या उद्योगांना सिंगल विंडो क्लिअरन्स असेल, त्यांना लागणाऱ्या सवलती आहेत, त्यांना लागणाऱ्या परमिशन्स आहेत, या सर्व देतोय. त्यामुळे महाराष्ट्राला उद्योग प्राधान्य देत आहेत, पसंती देत आहेत. त्यामुळे यापुढे देखील मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील आणि या राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळेल, अशा प्रकारचं प्रयत्न सरकारचा आहे. त्यामुळे हे असं आरोप प्रत्यारोप जो आहे त्याच्यामध्ये कुठलाही काही सत्यता नाही, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.